नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली विकास प्राधिकरण यामध्ये जर बघितलं विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते, वेतन श्रेणी किती मिळणार आहे, त्यासोबतच फॉर्म भरायची लास्ट डेट काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथे बघू शकता दिल्ली विकास प्राधिकरण म्हणजेच की दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी रिक्रुटमेंट सेल यांच्याकडून एक जे नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही बघा इथं तुम्हाला वेबसाईट लिंक ओपनिंग म्हणजेच की बघा अर्जाला कधीपासून सुरुवात होणार आहे तर बघा 6/10/2025 या तारखेपासून जर बघितलं अर्जाला सुरुवात होणार आहे आणि अर्जाची लास्ट डेट काय आहे तर बघा 5/11/2025 या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. त्याच खाली जर बघितलं तर बघा टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ ऑनलाईन सीबीटी एक्झामिनेशन. सीबीटी एक्झामिनेशन कधीपर्यंत होऊ शकेल तर बघा डिसेंबर जानेवारी या महिन्यामध्ये तुमची सीबीटी एक्झामिनेशन राहणार आहे. आता बघा तुम्ही जर बघितलं तर बघा 5 नोव्हेंबर पर्यंत तुमची जे अर्ज आहे ते चालणार आहे. त्यानंतर जर बघितलं डिसेंबर जानेवारी मध्ये तुमची सीबीटी कंडक्ट होणार आहे, म्हणजे की जास्त वेळ तुम्हाला दिला गेलेला नाही आहे, म्हणून तुम्ही आतापासून सुरुवात करून घ्या. आणि जशी काही याची फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तशी मी माहिती माझ्या टेलिग्रामवरती देणार आहे. आता बघा तुम्ही इथं बघू शकता विविध पदांसाठी किती जागा रिक्त आहेत याबद्दलची माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे. सर्वात आधी जर बघितलं तुम्हाला इथं बघू शकता तुम्हाला नेम ऑफ द पोस्ट, ग्रुप, पे मॅट्रिक्स ऍज पर 7 CPC, टोटल व्हॅकन्सीज किती आहेत आणि कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी रिक्त जागा किती आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे. पहिली जर पोस्ट बघितली तर बघा डेप्युटी डायरेक्टर आर्किटेक्ट यासाठी जर बघितलं ग्रुप ए ची ही पोस्ट आहे. लेवल 11 नुसार तुम्हाला इथं पे मॅट्रिक्स दिला जाणार आहे. टोटल व्हॅकन्सीज बघा 4 यामध्ये दिसून येणार आहे. आता बघा जेवढे काही ग्रुप एच्या जे व्हॅकन्सी तुम्हाला दिसून येणार आहे यामध्ये जर बघितलं तुम्हाला एक्सपिरियन्स मागण्यात येऊ शकतो आणि याची जर बघितलं तर याची पण माहिती मी तुम्हाला समोर देणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा डेप्युटी डायरेक्टर पब्लिक रिलेशन यामध्ये एक जागा रिक्त आहे. डेप्युटी डायरेक्टर प्लॅनिंग मध्ये जर बघितलं तर 4 जागा यामध्ये रिक्त तुम्हाला दिसून येणार आहे. असिस्टंट डायरेक्टर प्लॅनिंग यामध्ये 19 जागा रिक्त आहेत. असिस्टंट डायरेक्टर आर्किटेक्ट यामध्ये 8 जागा रिक्त आहेत. आणि यासाठी जर बघितलं लेवल 10 नुसार तुम्हाला पे मॅट्रिक दिला जाणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघू शकता तुम्ही की असिस्टंट डायरेक्टर लँडस्केप यामध्ये बघा एक जागा रिक्त तुम्हाला दिसून येणार आहे. असिस्टंट डायरेक्टर सिस्टीम 3 जागा यामध्ये रिक्त आहेत. असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल या पदासाठी जर बघितलं लेवल 10 नुसार 10 जागा तुम्हाला यामध्ये रिक्त दिसून येणार आहेत. त्याच खाली जर बघितलं असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे की बघा ग्रुप ए ची पोस्ट आहे. लेवल 10 नुसार तुम्हाला सॅलरी दिल्या जाणार आहे. यामध्ये 3 जागा रिक्त आहेत. असिस्टंट डायरेक्टर मिनिस्ट्रियल ग्रुप बी ची जर ही पोस्ट आहे लेवल 8 नुसार तुम्हाला सॅलरी आहे आणि 15 जागा यामध्ये रिक्त आहेत. त्याच खाली जर बघितलं लीगल असिस्टंट यामध्ये बघा लेवल 7 नुसार तुम्हाला सॅलरी आहे आणि 7 जागा यामध्ये तुम्हाला रिक्त दिसून येणार आहे. त्याच खाली बघा 12 नंबरला प्लॅनिंग असिस्टंट यासाठी जर बघितलं ग्रुप बी ची पोस्ट आहे. लेवल 7 नुसार तुम्हाला पे मॅट्रिक दिला जाणार आहे. 23 जागा यामध्ये रिक्त आहेत आणि आर्किटेक्चर असिस्टंट यासाठी जर बघितलं 9 जागा रिक्त दिसून येणार आहेत. प्रोग्रामरसाठी 6 जागा रिक्त आहेत. त्याच खाली जर बघितलं तुम्हाला ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल यासाठी जर बघितलं तर बघा यामध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिल जर बघितलं सर्वात आधी तर ग्रुप बी ची पोस्ट आहे. लेवल 6 नुसार तुम्हाला पे मॅट्रिक दिला जाणार आहे. यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे जागा दिसून येणार आहे. 104 जागा यामध्ये रिक्त आहेत. त्याच खाली बघा ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल यामध्ये बघा 67 जागा तुम्हाला यामध्ये रिक्त दिसून येणार आहेत, जे की बघा खूप चांगल्या व्हॅकन्सी आहेत. जे कोणी विद्यार्थी सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल यामध्ये एज्युकेशन झालेले असेल त्यांनी नक्कीच यासाठी अप्लाय करावं. त्याच खाली जर बघितलं तर बघा सेक्शनल ऑफिसर हॉर्टिकल्चर यामध्ये बघा टोटल 75 जागा रिक्त आहेत. नायब तहसीलदार यासाठी जर बघितलं ग्रुप बी ची पोस्ट आहे. लेवल 6 नुसार तुम्हाला सॅलरी दिल्या जाणार आहे. 6 जागामध्ये रिक्त दिसून येणार आहेत. त्याच खाली बघा ज्युनियर ट्रान्सलेटर ऑफिशियल लँग्वेज यासाठी जर बघितलं 6 जागा तुम्हाला रिक्त दिसून येणार आहेत. असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर नॉन मिनिस्ट्रियलची ही पोस्ट आहे, ग्रुप बी मध्ये येते. आता बघा लेवल 5 नुसार तुम्हाला सॅलरी दिल्या जाणार आहे आणि टोटल जर बघितलं 6 जागा यामध्ये रिक्त आहेत. आता बघा त्याच खाली जर बघितलं 21 पासून तुम्हाला ग्रुप सी चे पोस्ट दिसून येणार आहेत, जे की बघा सर्वेवर या पदासाठी जर बघितलं 6 जागामध्ये रिक्त आहेत. स्टेनोग्राफर ग्रेड डी यासाठी जर बघितलं 44 जागा रिक्त आहेत, जे की चांगल्या प्रकारे आहे आणि लेवल 4 नुसार तुम्हाला पे मॅट्रिक दिलं जाणार आहे. आता बघा पटवारी या पदासाठी जर बघितलं लेवल 3 नुसार तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. टोटल जागा जर बघितलं 79 रिक्त जागा आहेत. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट म्हणजेच की JSA यालाच क्लर्क असे पण म्हणतात. आता बघा लेवल 2 नुसार तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे. यामध्ये बघा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला 199 व्हॅकन्सी रिक्त आहेत आणि माळी या पदासाठी जर बघितलं तर बघा 282 जागा रिक्त तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहेत. आणि बघा सर्वात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे मल्टी टास्किंग स्टाफ नॉन मिनिस्ट्रियल यासाठी जर बघितलं तर लेवल 1 नुसार तुम्हाला वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे आणि टोटल जागा जर रिक्त बघितल्या तर बघा 745 जागा यामध्ये रिक्त दिसून येणार आहेत.
खूप मोठ्या प्रमाणात जर बघितलं MTS या पदाकरिता यामध्ये जागा तुम्हाला इथे रिक्त दिसून येणार आहेत. तर बघा अशा प्रकारे टोटल जर जागा बघितल्या तर 1732 या एवढ्या जागेसाठी जर बघितलं तर ही जी भरतीची जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा यामध्ये जर बघितलं ही जी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे यावरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे किंवा मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे त्यावरून तुम्ही बघून घेसाल. आता जर बघितलं तर बघा ही जी शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये फक्त किती जागा रिक्त आहेत, कोणकोणत्या पदासाठी याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. जशी काही सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आणि त्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय सांगण्यात येणार, वयोमर्यादा काय असेल, त्यासोबतच एक्झाम सिलेबस, एक्झाम पॅटर्न कशा प्रकारे आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच आहे. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांना खरोखर सरकारी नोकरी पाहिजे असेल तर त्यांनी नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करावं. कारण की खूप विद्यार्थी जर बघितलं तर यासाठी अप्लाय करत नाहीत आणि या भरतीची विशेष म्हणजे खास गोष्ट अशी आहे म्हणजेच की एकदा का तुम्ही यामध्ये जर जॉइनिंग झाली तुमची तर बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारची पोस्टिंग कुठे मिळणार नाही आहे. दिल्ली म्हणजेच की या ठिकाणी तुमची फिक्स लोकेशन राहणार आहे कामाचे. आता बघा मी तुम्हाला शॉर्टमध्ये एवढं सांगू शकतो की मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी जर बघितलं तर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन 10वी असणं गरजेचं आहे. माळी या पदासाठी 10वी लागू शकते आणि JSA या पदासाठी जर बघितलं 12वी पास एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागू शकते. पटवारी या पदासाठी बघा 10वी पास असणे आवश्यक असणार आहे. त्याच नंतर जर बघितलं जे काही ज्युनियर इंजिनियर च्या पोस्ट आहेत त्यांना म्हणजेच की बघा डिप्लोमा किंवा डिग्री या पदासाठी जर लागू शकते एवढं तुम्ही लक्षात घ्या. तर बघा जशी काही सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार तशी मी माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हाला देणार आहे म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा अशा प्रकारची आजच्या भरतीची अपडेट होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि या भरतीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.